श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आहे कार्तिकी एकादशी. मग आपल्याला अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या संसार जो आहे तो सुखाचा होईल, समाधानाचा होईल, तसेच आपल्या मुलांची देखील प्रगती होईल. यासाठी देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे. मग तो कशा पद्धतीने करायचा, तसेच आपल्या वैवाहिक जीवनासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे देखील जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आज आहे देव उठणी एकादशी. आता देव उठणी एकादशी म्हणजे चातुर्मासाचा हा कालखंड जो असतो तो भगवान विष्णू 4 महिने समजा आता आपण आपल्या भाषेमध्ये झोपलेले असतात म्हटलं तरी देखील चालेल, योग निद्रेमध्ये असतात. मग आता ते या दिवशी योग निद्रेतून जागे होतात, उठतात, म्हणून देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. मग असं देखील समजा एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनाच समर्पित असते. मग आपल्याला होईल तेवढ्या उच्च कोटीच्या ज्या काही सेवा आहेत त्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर होण्यासाठी आजचा हा दिवस एक सुवर्ण संधी आहे बघा. तर आपल्याला या सेवा करायच्या आहेत. तर मग बघा, आपल्याला काय करायचं आहे. आता आज तरी एकादशी आहे. मग आपल्याला तुळशी मातेला लाल वस्त्र अर्पण करायचं आहे. तसेच एक पिवळा धागा घ्यायचा आहे. त्या धाग्याला 11 गाठी मारायच्या आहेत आणि ते देखील आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तसेच तुलसी मातेपाशी बसून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. आता बघा, तुलसी माते पशी आपण तुपाचा दिवा लावला, विष्णू सहस्त्रनाम पठण केले तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच सुख, समाधान, समृद्धी येईल. तसेच जे काही मतभेद आहेत, जे काही वादविवाद होतात ते देखील दूर होतील. कारण की तुलसी ही भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि तुलसी मातेलाच माता लक्ष्मी देखील म्हटलं जातं. म्हणून आपल्याला आजच्या दिवशी ही जी सेवा आहे ती करायची आहे. तसेच विष्णू सहस्त्रनाम म्हणून झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये, माझ्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात त्या नक्कीच दूर करा आणि आमचं जे काही वैवाहिक जीवन आहे ते सुखाचं होऊ द्या. तुमच्यासारखाच लक्ष्मीनारायणासारखा आमचा देखील जोडा असू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये जे काही समजा नकारात्मकता, कुठे समजा आपल्याला वाटतं काय ग्रह दोष आहे, काय वास्तू दोष आहे की काय सतत अडीअडचणीत, पैशाला पैसा लागत नसेल, तर अशा वेळेस काय करायचं बघा. अशा काही विशेष तिथींवरती माता लक्ष्मी आपल्या दारी 7 वेळा येते. मग आपल्याला आज सायंकाळी दोन्हीही बाजूने मातीच्याच पंतीमध्ये तुपाची वात लावायची आहे. बघा, मातीची पंती ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण की ती पंचधातूपासून बनलेली असते आणि तुपाचा दिवा तर म्हणजे खूपच प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला मातीच्या पंतीमध्येच दोन्हीही बाजूनी तुपाचा दिवा उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे. सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण ज्या वेळेला समजा बघा देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, त्याच वेळेला आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील हा जो दिवा आहे तो लावायचा आहे. आता त्यानंतर बघा, प्रत्येकच आईवडिलाची इच्छा असते की आमच्या मुलांची प्रगती व्हावी, मुलांच्या जीवनात कसलेच विघ्न नाही यावा, घरातून बाहेर गेले तर कोणत्याही समजा त्यांना संकटाचा सामना नको करायला, अगदी सुखरूप माझे मुलं घरी यावं, शिक्षणात प्रगती व्हावी, व्यवसाय असेल त्यात भरभरून प्रगती व्हावी, नोकरी असेल ती देखील अगदी त्यांची व्यवस्थित चालू असावी, असं प्रत्येकच आपल्या आईवडिलांची इच्छा असते. मग आपल्याला यासाठी आज एक सुवर्ण संधी आहे, एक विशेष तिथी आहे आणि आपण जेव्हा बघा अशा विशेष तिथींवरती जे काही उपाय करतो ना त्याचं 1000 पटीनं आपल्याला फळ जे आहे ते मिळतंच. कारण की आपल्या देवांचे जे काही तत्व असतात ते 1000 पटीनं जागृत असतात. मग आपण जी काही सेवा करू, जी काही पूजा करू ते आपले देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि म्हणूनच आपल्याला ही संधी साधून घ्यायची आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला तुम्हाला एक मुलगा असो, समजा 2 मुलं असो, 2 असतील तर दोघांसाठी 2 वेगवेगळे दिवे घ्यायचे आहेत बघा. मग तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी देखील चालेल.
त्यामध्ये तुम्हाला 7 लांब वाती घ्यायच्या आहेत। 7 लांब वाती घ्यायच्या। आता लांब वाती घेतल्यानंतर तुम्हाला सांगते, आपल्याला त्यामध्ये अवश्य म्हणजे जी काही नकारात्मकता, दारिद्र्य, समजा जी काही अडचणींचा सामना करावा लागतो, यासाठी आपल्याला त्यामध्ये मोहरीचंच तेल टाकायचं आहे। आता समजा ऐनवेळी तुम्ही व्हिडिओ बघितला, तुमच्याकडे तेल नसेल तर जे असेल ते घ्या तरी देखील चालेल। देव ना भक्तीचा भुकेला आहे, तुमचा भाव बघतो, तुमची किती इच्छा आहे। नेक्स्ट टाइम तुम्ही समजा बघा, तुमच्याकडे जर नक्कीच मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही घरामध्ये आणून ठेवा आणि अशा काही विशेष तिथींवरती आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा जो असतो तर तो लावायचा असतो। त्यामुळे बघा, आता आपण कोणतंही तेल असेल ते घ्यायचं, त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं, देवघरासमोर हा दिवा तयार करून घ्यायचा आहे, आसन घ्यायचं, आपण बसायचं। मुलं ऐकण्यासारखी असतील सेवा करण्याची, त्यांना सेवा करायला लावा, नसतील ऐकत, आईनं, वडिलानं, ताईनं, कुणीही सेवा केली आजीनं तरी देखील चालेल। दिवा लावून घ्यायचा देवघरासमोर आणि तिथेच बसून आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र जो आहे तो देखील आपल्याला म्हणायचा आहे। बघा, ही सेवा केल्यानं आपल्या मुलांची एवढी प्रगती होईल की तुम्हाला नक्कीच शेजार पाजारचे विचारतील की असं काय केलं बाबा की तुमच्या मुलांची प्रगती एवढी होऊ लागली आहे। त्यामुळे आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे। त्यानंतर बघा, आता त्या पूर्ण वाती तर जळून जातीलच, तोपर्यंत तो दिवा तिथंच राहू द्या। दुसऱ्या दिवशी तुम्ही मातीची पंती घेतली, धातूचा दिवा घेतलेला असेल, काहीही असू द्या, आपण ती स्वच्छ करून परत कोणत्याही पूजेसाठी हा जो दिवा आहे तो वापरू शकतो। आता तुमचा समजा मुलगा बाहेरगावी असेल तर अशा वेळेस काय करा, तुम्ही घरीच दिवा लावा आणि आईनं जरी ही मुलासाठी सेवा केली तरी देखील चालेल। तुम्ही प्रार्थना केली, तिकडं बाहेरगावी मुलगा समजा शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी असेल, त्यांना तिथेच हात जोडून प्रार्थना करायला हवा की भगवान विष्णूंना माझ्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत त्या दूर होऊ द्या आणि माझी प्रगती होऊ द्या। म्हणजे मी जे काही कष्ट करत आहे, जे काही काम करत आहे, त्याला माझ्या नशिबाची साथ नक्कीच मिळू द्या। अशा प्रकारे बघा, आपल्याला सायंकाळी हे आपल्या मुलांसाठी, आपल्या वैवाहिक जीवनासाठी या सेवा, हे उपाय करायचे आहेत। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।